आहेत प्रेक्षकांची खेळाडूंची खरीच राजवाडी क्रीडा मंडळाने घातलेला घाट शेवटच्या क्षणावर येऊन टेपलाय। रात्रीचे तब्बल 12:36 झालेत, 12:30 वाजलेत, दिवस उलटलाय आणि अक्षय तृतीयाचा शुभ मुहूर्त चालू झालाय। मी पंकज पुसाळकर, माझ्याकडून सर्वांना अक्षय तृतीयाच्या खूप खूप शुभेच्छा। येणारी लक्ष्मी तुम्हाला लक लाभो आणि येणारा दिवस हा तुम्हाला सुवर्ण जावो, हीच माझ्याकडनं शुभेच्छा असेल, या मंडळाला शुभेच्छा असेल आणि असंच कार्य दरवर्षी करत जा। चला मित्रांनो, महाअंतिम सामना मला वाटलं होतं बरोबरीमध्ये चालेल आणि तेच काहीसं पाहायला मिळत आहे। दोन्ही संघ आपलेच आहेत। सर्व्हिस मार्क वर असेल गौरांग कुर्टे, स्मूथ सर्व्हिस मारण्याचा इरादा, 15चा सेट असेल, दमकम दाखवायला गेलोय, हितू येतोय, पहिल्या गुणापासून दमकम दाखवायला गेलं। पाहूया काय होतंय, साहिल कुमारला जकडवणार का, तर यस या ठिकाणी जकडवलं जाते, दमकम दाखवले, हितू आलाय, बघूया काय होतंय। मीर असेल, क्लिअर करण्याचा इरादा स्पष्ट आहे, नक्की या ठिकाणी संधी कोणाला आहे, राजला दिली, सुरुवात झाली आहे। आता खरा प्रेक्षक वर्गातला आवाज यायला लागलाय, आता सामन्यामध्ये रंगत चढली आहे। वन लव प्रेक्षक वर्ग देखील उत्स्फूर्त झालेत। पाहूया काय होतंय, काय घडणार आहे। वरून देखील दर्जेदार खेळी, पाहूया गौरांग, साहिलला दिलेली संधी, ओहो अप्रतिम दर्जेदार प्रयत्न फसतोय आणि साहिलच्या जाळ्यात अडकतोय। खरंच साहिल कुवार रत्नागिरीच्या पटलावरील एक मातब्बर खेळाडू, दमकम दाखवली जाते। 1 ऑल। नक्कीच प्रसिद्ध व्यावसायिक कपिलजी सुर्वे यांचं देखील आगमन झालंय, कृपया त्यांनी स्टेजवर येऊन स्थानापन्न व्हायचंय। कपिलजी सुर्वे, नम्र विनंती असेल स्टेजवर येऊन स्थानापन्न व्हायचंय। नक्कीच नगरसेवक देखील आमचे आलेत, मित्र आमचे बंधू मित्र बंटी कीर हे देखील सामन्याचा आस्वाद घेत आहेत। खेळाडूंनी मागे व्हायचंय, पंचांचा कॉल असेल, पंचांचा निर्णय हा अंतिम असेल मित्रांनो, आणि पंचांचं निरीक्षण पहिल्यापासून चांगलं पाहायला मिळतंय। खरंच पंचांची कामगिरी कायमच योग्य असते, एका दुसरा निर्णय चुकतो पण मित्रांनो त्या चुकीकडे दुर्लक्ष केलं पाहिजे असं मला वाटतं, कारण का माणूस आहे मित्रांनो, माणसाकडनं चुका घडतात, पण एक चूक जर वारंवार होत असेल तर ती चूक नाही, तो त्याचा द्वेष आहे, दोष आहे। आणि या ठिकाणी नक्कीच गुण मात्र मिळतोय भगवती स्पोर्ट्स संघाच्या खात्यामध्ये, पॉइंट टेबल असेल। पंचांचा निर्णय अंतिम असेल मित्रांनो, थोडंसं सहकार्य करा। चला मित्रांनो, मोठ्या मनाने सामना खेळा, मला माहिती आहे एका गुणाची किंमत काय आहे, पण चालेल, एका मोठ्या मनाचे खेळाडूंनी मोठ्या मनाप्रमाणे खेळलं पाहिजे। नक्कीच हा गुण घेतला जातोय। 2 ऑल मित्रांनो, हा सामना साधा सुद्धा नाहीये, जे गाडी तळवर घडलंय तेच या मैदानावर पुन्हा एकदा घडणार आहे, असाच प्रकार या ठिकाणी होणार आहे। नक्कीच बघूया काय होतंय, हितूला खेळवलं तर दर्जेदार खेळी, ओहो एक तू तर एक मी, जशास तसं उत्तर दिलं जात आहे। अप्रतिम कार्य या ठिकाणी मैदानाच्या दिशेने पाहायला मिळत आहे।
हितू असेल सर्व्हिस मार्कवर स्मूथ सर्व्हिस मारण्याचा इरादा स्पष्ट केला. अटॅकिंग सर्व्हिस पाहूया काय करते. ओहो प्रथमेश सुरे मास्टर माइंड क्लिअर करण्याचा इरादा. क्षण संपले नाहीये, क्षण चालवले जात आहेत. ओहो बघूया मयूर असेल. ओ गुण मात्र मिळतोय भगवती स्पोर्ट संघाच्या खात्यामध्ये. 4-2 4-2 4-2 4-2 चा चाललेला खेळ दमकम दाखवला गेला. अटॅकिंग सर्व्हिस काय सर्व्हिस केली आहे मित्राने साहिल कुमार. ओहो काय टेक आहे हितेशाचा. ओहो दर्जेदार ब्लॉकिंग मास्टर माइंड ब्लॉकिंग पाहायला मिळते. ड्रॉप पॉईंट घेण्याचा इरादा बघूया. साहिल आता कोणाला घेतोय, मयूरला खेळवलं जातंय. समतोल बिघडवण्याचा प्रयत्न नक्कीच केला जातोय. स्थिरावते संधी. ओ हो गुण मात्र जातोय यंग बॉयज संघाच्या पारड्यामध्ये. पॉइंटेबल नसेल 3-4 आणि नक्कीच या ठिकाणी फायनलचा सामना तिसऱ्या सेटची कमाल धमाल यंग बॉयज संघ देखील या ठिकाणी हा विटारताना पाहायला मिळतोय. आणि खरंच स्मित हास्य पाहायला मिळतंय. खेळाडू वृत्ती पंचांसोबत देखील मिश्किलपणा पाहायला मिळतोय खेळाडूंचा. नक्कीच असं असायलाच हवं मित्रांनो. खेळ जिंकायचा असेल तर अशा गोष्टी कराव्याच लागतात. ओहो अप्रतिम टेक प्रयत्न बसलाय आणि गुण मात्र मध्ये भगवती स्पोर्ट्स संघाच्या खात्यामध्ये. 5-3 या ठिकाणी गौरांग कुर्टियाला कमबॅक करावा लागेल. सामन्यामध्ये चढाओढ करावी लागेल. दमकम दाखवावे लागेल. पुन्हा एकदा गौरांग संधी कोणाला आहे. प्रथम ड्रॉप पॉईंट करण्याचा प्रयत्न बसतोय. गुण मिळतोय यंग बॉयज संघाच्या पारड्यामध्ये. पॉइंट टेबल ऑन आहे 4-5 एका गुणांची आघाडी मोडणार का. व्हॉलीबॉल नुसतं स्मॅशिंग केलं म्हणजे झालं नाही मित्रांनो. सेटरने सेट केल्यानंतर स्मॅशरने मारणं आणि तो हो गुण मात्र जातो यंग बॉयच्या खात्यामध्ये. पॉइंटची बरोबरी होते. पॉइंट टेबल असेल 5-all आणि नक्कीच दमकम दाखवावे लागेल. 5-all 5-5 काय मित्रांनो 5-5 चा खेळ लावलाय. चढवा एकदा मॅच एकदाची नक्कीच दमकम दाखवावी लागेल. ओहो ओहो दर्जेदार खेळ अप्रतिम खेळ करावा लागेल मैदानाच्या दिशेने. गुड कॉल अप्रतिम कार्य. 6-5 एका गुणाची आता आघाडी यंग बॉयज संघाने घेतली आहे. दमखम दाखवावी लागेल भगवती स्पोर्ट्स संघाला. मैदानात सज्ज व्हावं लागेल. पाहूया. ओहो कमबॅक झालाय. पुन्हा एकदा बरोबरीमध्ये सामना आलाय. 6-all 6च्या बरोबरीमध्ये चाललेला खेळ. भाऊ मोळ या ठिकाणी संघाला प्रशिक्षण करताना आणि राहुल कोलगे हे देखील आपल्या संघातील खेळाडूंना कानमंत्र देताना पाहायला मिळत आहेत. मिलिंद सर शांत पाहायला मिळत आहेत कारण का महत्वपूर्ण सामना दमकम दाखवावी लागेल. ओहो सन्मान दिला पाहिजे, सन्मान केला पाहिजे. अप्रतिम खेळी वरुण वारसेची. 7-6 महत्वपूर्ण कामगिरी असेल. एका गुणाची आघाडी या ठिकाणी मोडीत आणतील का भगवती स्पोर्ट्स. बघूया काय होतंय काय घडणार आहे. ओहो शॉर्ट लिपचा वापर राजालाय आणि काम करून गेलाय. 7-all महत्वपूर्ण कामगिरी. 7-all चा चाललेला खेळ. दमकम दाखवावी लागेल. सर्व्हिस मार्कवर असेल मयूर. अप्रतिम कार्य केलाय. ओहो दर्जेदार लिफ्टिंग. ओहो काय करताय कहाणी मध्ये ट्विस्ट. 8-7 आणि आता चेंजिंग होणार. त्याला नागेच्या वळणासारखं वळण मारून दुसऱ्या मैदानात जायचंय. प्रेक्षक वर्ग सामन्याचा आस्वाद घ्यायचा आहे. अप्रतिम खेळी. ओहो अप्रतिम का
दमकम दाखवणारा खेळ साहिल कुमार काव्या ड्रॉप घेण्याचा प्रयत्न फसला जोय काय करतोय क्लिअर चेंडू ड्रॉप घेतलाय पुन्हा एकदा सामना बरोबरीमध्ये काय घडतंय 8 ऑल ऑल आउट लावायला लागणार वाटतं आज 8 ऑल राहुल सर 8 ऑल मला माहिती आहे सामना रंगतदार आहे चुरस नक्कीच असणार 8 ऑलचा चाललेला खेळ दमकम दाखवावे लागेल अटॅकिंग सर्व्हिस हो अप्रतिम कार्य या ठिकाणी साहिल कुमारला ब्लॉक करणं असह्य झालंय गुण मात्र घेऊन जातोय साहिल कुमार 9-8 प्रज्वल आहे यंग स्टार यंग जनरेशन युवा पिढीतील रक्त ओहो शॉर्ट लिपचं केलेला प्रकार नक्कीच असं झालंय हितेश काही टेक केलाय मिहिर याने अप्रतिम खेळी मैदानाच्या दिशेने अप्रतिम कार्य केलं जात आहे बघूया हितो असेल ताकदीचा वापर केला जाईल समतोल राखण्याचा प्रयत्न नक्कीच असेल हो ड्रॉप पॉइंट घेण्याचा प्रयत्न पुन्हा एकदा स्टँड ठेवला जाईल क्लिअर केला होईल का हो हितो ऑन फायर फ्लावर समझे क्या मैं फ्लावर नहीं फायर 9 ऑन 9 पुष्पा झुकेगा नहीं साला नक्कीच असंच काहीतरी कामगिरी पाहायला मिळते दमकम दाखवणाऱ्या खेळ मैदानाच्या दिशेने रंगताना पाहायला मिळतंय साहिल मोंडकर सर्व्हिस मार्कवर स्मूथ सर्व्हिस मारण्याचा इरादा स्पष्ट केलाय दमकम दाखवावी लागेल साहिलला रोखण्याचं ओहो काही टेक केलाय आर्यनने मन जिंकले आहे दमकम दाखवली गेले पुन्हा एकदा फसवलं गेलंय खलबली मची गई है अभी भाई प्रेक्षक वर्ग देखील धुडगूस घालायला लागली आहे बच्चा कंपनी थोडं जरा आवरा आपल्याला थोडस मागे जा मित्रांनो महत्वपूर्ण सामना आहे महत्वपूर्ण सामना आहे सामना जर आवडला असेल तर एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊन द्या त्या सामन्यासाठी थँक्यू माझ्या शब्दाला मान ठेवल्यात खेळाडूंना प्रोत्साहन दिलाय कारण का महत्वपूर्ण सामना आहे रंगत वाढलीच पाहिजे कारण का 12 खेळाडूंमध्ये द्वंद्व युद्ध चालू आहे रंगत त्यांची आहे पण चढाओढ आपली आहे ओहो तो आलाय आणि तो काम करून गेलाय मित्रांनो तो काम करून गेलाय आणि बक्षिसांची लयलूट या ठिकाणी भगवती स्पोर्ट्स संघ जर जिंकला तर 1000 रुपयाचं पारितोषिक गणराज ग्रुप कडनं लागू होत आहे ओहो दमकम दाखवली जाते निकेश कळंबटे सर देखील मैदानाच्या दिशेने आलेले पाहायला मिळत आहेत म्हणजेच काय माझ्या मते निकेश कळंबटे सरांना पण इन करताय की काय नक्कीच दमकम दाखवावी लागेल पॉइंट टेबल ऑन असेल 11-10 काय सर्व्हिस आहे दर्जेदार खेळ मैदानाच्या दिशेने ओहो ब्लॉकिंग केले अप्रतिम खेळ मैदानाच्या दिशेने क्लिअर करेल का शांत सयाने खेळण्याचा प्रयत्न साहिल कुमार अप्रतिम खेळ आणि नक्कीच कुठेतरी दमकम दाखवेल ब्लॉक करण्याचा प्रयत्न बघूया काय होतंय क्लिअर करण्याचा प्रयत्न काय होतंय आणि दमकम दाखवली गेले ओहो दबाव 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 म्हणजेच काय दबाव म्हणजेच हे स्वरूप अस्तित्वाची लढाई लढत असताना दोन संघ आमने सामने झोमताना पाहायला मिळत आहेत 12-10चा चाललेला खेळ ओहो अप्रतिम ब्लॉकिंग पाहायला मिळते दर्जेदार खेळ साहिल ओहो पारड जड केलंय भगवती स्पोर्ट्स संघाने दमकम दाखवावी लागेल 13-10 13-10 नाही सर 13-10 तुमचाच माणूस ठेवलाय
चुकीला माफी आम्ही देखील करणार नाही. ते आता मला माहिती आहे एका गुणाचं महत्व काय आहे. सामना जिंकायचा असला तरी एक गुण पण महत्वाचा असतो. नक्कीच अप्रतिम सामना म्हणावा लागेल. रंगत चढले 13 दाता चाललेला खेळ 2 गुणांची आवश्यकता असेल आणि या प्रमुख सामन्यामध्ये पंचांची भूमिका देखील चोख आहे. समजलं का भगवती स्पोर्ट्सची ताकद. पण या ठिकाणी यंग बॉयज संघ देखील कमाल धमाल करताना पाहायला मिळते. ब्लॉकिंग देखील दर्जेदार. कमबॅक केला जाईल. ओहो सामना झुकलाय. अल्टी की पलटी. मॅच पॉइंट 10. मॅच पॉइंट 10. अल्टी की पलटी. 2 मिनिटं मित्रांनो 2 मिनिटं. सामना मैत्रीपूर्वक आहे. प्रेमानेच जिंका, प्रेमानेच खेळा. दर्जेदार सर्व्हिस. एका गुणाची आवश्यकता. काय करणार आहे साहिल. हो कहाणीमध्ये ट्विस्ट. 11 मॅच पॉइंट. 11 मॅच पॉइंट. या ठिकाणी 3 गुण जर यंग बॉयज संघाने घेतले तर सामन्यामध्ये चुरस निर्माण होऊ शकते. 11 मॅच पॉइंट. सेलिब्रेशन कसं असेल काही क्षणातच कळेल. 3 पॉइंट घ्यावे लागतील यंग बॉयज संघाला. चुरस वाढवावी लागेल. दमखम दाखवलं गेलं. हो अप्रतिम खेळ. बघूया काय होत आहे. हार मानायला दोन्ही संघ तयार नाही आहे. क्लिअर करण्याचा प्रयत्न इरादा स्पष्ट केलाय. बघूया काय होणार आहे. मॅच संपवणार का. दर्जेदार खेळ. क्लिअर करण्याचा इरादा स्पष्ट आहे. मुख्य ऑन असेल. दर्जेदार टेक. या ठिकाणी क्लिअर करण्याचा इरादा. बघूया काय करताय. नक्कीच दमखम दाखवावी लागेल. महत्वपूर्ण खेळी. हो काय होतंय. काय करताय. सामन्यामध्ये रंगत. मुख्याला दिली संधी. ड्रॉप पॉइंट घेण्याचा प्रयत्न. महत्वपूर्ण कामगिरी असेल. या ठिकाणी दमखम दाखवली. हो कहाणीमध्ये ट्विस्ट. कहाणीमध्ये ट्विस्ट. 12 मॅच पॉइंट. समजलं मित्रांनो. समजलं का. काय होतंय. काय घडतंय. गाडी तळची आठवण झाली का. रक्त सळसळलं होतं. वाटलं होतं मॅच जिंकली. नाही मित्रांनो. हा संघ सहजासहजी हार मानणारा संघ नाहीये. यंग बॉयज संघ म्हणतात त्याला. चुरस नक्कीच असणार आहे. बारा मॅच पॉइंट. या ठिकाणी 2 गुण जर मोडीत आणले तर सामन्यामध्ये कलटणी येऊ शकते. रोटेशन फॉल्स. चूक चूक चूक. चुकीला माफी नसेल. चुकीला माफी नसेल. पंचांचं निरीक्षण एक चोख आहे. पंचांचं निरीक्षण चोख आहे. चुकीला माफी नसेल. साहिल मोंडकर देखील मान्य करतायत. नक्कीच नक्कीच मैदान दमखम दाखवावी लागेल. महत्वपूर्ण सामना आहे. काय घडणार आहे. काय होणार आहे. आणि हा अंतिम सामना. ओहो सामना जिंकला. सामना जिंकलाय. सामना जिंकलाय. भगवती स्पोर्ट्सचे समर्थक कृपया आपण एकत्र येऊन आपल्या याच्यात करा. समोरचे खेळाडू देखील तेवढेच तोडीस तोड आहेत. प्रेक्षक वर्ग सामना आवडला असेल तर एकदा जोरदार
शुभेच्छा असतील. अप्रतिम खेळ या मैदानाच्या दिशेने रंगताना पाहायला मिळाला. प्रेक्षक वर्ग देखील खुश झाले, आनंद लुटला गेला आणि घरच्या मैदानात इतिहास पूर्ण निर्माण झाला. हा गाडी तळचा रिवेंज नाही म्हणता येणार मित्रांनो, हा खेळ आहे. खेळ कोणी जिंको, हार जीत हा प्रकार होतो आणि जिंकणं देखील महत्वपूर्ण असतं.